श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत उन्हाळ्यातील आहार याविषयी डॉक्टर वसंत भूमकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. श्रोते हो नमस्कार. उन्हाळ्यामध्ये हमखास होणारा पण लक्षात कमी येणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन, म्हणजेच शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी होणं. हा त्रास तसा सगळ्यांनाच होतो, पण ज्येष्ठांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो. काय आहे, वृद्धत्व हे वाताचं वय, म्हणजेच शरीरामध्ये वृक्षत्व वाढतं. वयामुळे वारंवार लघवीला जायला लागतं. तशातच या वयामध्ये घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे लघवीचं प्रमाण आणखीनच जास्त वाढतं. शरीरातलं पाण्याचं प्रमाण त्यामुळे कमी होत जातं आणि व्यक्तींना डिहायड्रेशन होतं. या व्यक्तींमध्ये काही लक्षणं अशी दिसतात की ती पटकन डिहायड्रेशनची आहेत हे लक्षात येत नाहीत. ही लक्षणं म्हणजे चिडचिड करणं आणि सगळ्या गोष्टींची उगाच चिंता करत राहणं. यासाठी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं हे गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला नुसतं पाणी पिणं हे अगदी नकोसं वाटतं. अशा वेळेला उपयोगात येतात ती सरबतं, पाण्याचं प्रमाण भरपूर असलेली फळं आणि त्याचे काढलेले वेगवेगळे रस. सध्या कलिंगड, टरबूज मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. त्याचे रस काढून त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकून ते जर प्यायला दिलं तर उपयुक्त ठरतं. द्राक्ष ही आंबट आहेत, गोड आहेत, थंड आहेत, त्यामुळे ह्या ऋतूमध्ये अगदी उपकारक ठरतात. नारळाचं पाणी पण उपकारक आहे बरं का. नुसतं नारळाचं पाणीच नाही तर त्याचं कोवळं खोबरं जे आहे तेही तेवढंच चांगलं असतं. गोक्षूर, कंटकारी, काकवी यांना 6 पट पाण्यामध्ये घालून उकळायचं आणि गार करून नंतर हळूहळू जर घेतलं तर डिहायड्रेशनचा त्रास अगदी कमी होतो. पण ह्या कालावधीमध्ये घरी असायलाच पाहिजे. याच्याबरोबरच कोकमाचं सरबत पण खूप उपयोगाला येतं. या कालावधीमध्ये हमखास मिळणारा रानमेवा म्हणजे करवंद आणि जांभूळ. करवंदाचं सरबत अतिशय मस्त लागतं. नीट पिकलेली करवंद घ्यायची, बिया काढून टाकायच्या, साखर घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं, थोडंसं आटवायचं, झालं सरबत. जांभुळाचं सरबत पण असंच करतात. ही दोन्ही सरबतं रुचकर आहेत, पाचक आहेत. जांभूळ मधुमेहावर काम करतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. शरीरामधलं रक्त वाढवायचं असेल तर या दोघांचा अतिशय चांगला उपयोग होतो. साळीच्या लाह्यांचं केलेलं सूप तेही उपयुक्त ठरतं. आता उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये बरेच जण प्रवासाला जातात. प्रवासात उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून काही औषधं बरोबर ठेवायची. बघा, सुंठ तोंडाला चव आणणारं आणि पचन करणारं सुंठ आहे. यांनी जुलाब पण थांबतात. ज्यांना गाडी लागते ना त्यांनी सुंठीचा तुकडा अगदी प्रवासाच्या सुरुवातीपासून चघळायला सुरुवात करायची, उलट्या होत नाहीत. उन्हाळ्यातल्या जुलाबासाठी कुटज घनवटी ही अतिशय चांगली ठरते. लघुसूच्यकर, कामधुदा ह्या गोळ्या ज्या आहेत ना ह्या आम्लपित्तावर घेतल्या तर अतिशय चांगलं ठरतं. गुळवेलाचं सत्व ताप आला असेल त्याच्यासाठी आणि त्याच्यावर येणारा जो अशक्तपणा आहे त्याच्यासाठी मस्त काम करतं. फुटलेल्या त्वचेसाठी शतधौतघृत हे खूप उपयोगी येतं. या सर्व औषधांचा उपयोग अर्थातच तज्ज्ञांच्या सल्ल्याने करायचा. स्वतः औषधं घेत बसायची नाहीत. श्रोते हो, सांगितलेले काही नियम पाळले, पाणी भरपूर प्यायलं आणि विशेषतः ह्या कालावधीमध्ये होणाऱ्या भाज्या आणि फळं यांचा योग्य उपयोग जर केला तर उन्हाळा अगदी सुकर होऊन जाईल. श्रोते हो, आत्ताच आपण उन्हाळ्यातील आहार याविषयी डॉक्टर वसंत भूमकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.